वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देवळा शहरातील रखडलेल्या महामार्गाच्या कामासाठी चक्क सत्यनारायण पूजा, शासनाला मुहूर्त कधी मिळणार? देवळा शहरातून जाणारा मुख्य महामार्ग गेली 2 वर्षापासून रखडलेल्या अवस्थेत असल्याने शेवटचा पर्याय म्हणून देवळा शहरातील नागरिकांनी केले आगळेवेगळे आंदोलन। देवळा शहरातून जाणारा हा महामार्ग चक्क रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता झाला हेच समजत नाही आणि त्यात धुळीचे साम्राज्य झाले असून चक्क वाहनधारकांना व व्यावसायिकांना, पायी चालणाऱ्या नागरिकांना अपघात कधी होईल याची भीती असते। विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत असून शासनाला या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी देवळा शहरातील नागरिकांनी देवळा 5 कंदिल येथे सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले व शासनाला या कामाचा मुहूर्त मिळावा यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले। यावेळी राव मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील अहिरे हे आंदोलनाचे आयोजक होते। पूजनाचे धार्मिक कार्य राहुल वाघमारे यांनी केले। यावेळी बंडू नाना आहेर, सचिन सूर्यवंशी, किरण आहेर, श्याम आहेरराव, विलास माळी, मनोज गुजरे, दत्तू आहेर, अशोक आहेर व स्थानिक नागरिक उपस्थित होते। कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देवळा पोलीस स्टेशनचे पीआय सार्थक नेते साहेब, पीएसआय कुवर साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित होते। 2 वर्षापासून रखडलेल्या महामार्गाच्या कामाचे मुहूर्त शासनाला कळावेत यासाठी हे अनोख्या स्वरूपाचे आंदोलन राव मंडळीकडून देवळा 5 कंदिल येथे करण्यात आले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया, सुरेखा गांगुर्डे, देवळा प्रतिनिधी। 2 वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात केली होती। तेव्हापासून सांगण्यात येते की गावातलं देवळा शहरातलं काम हे सगळ्यात शेवटी करू, पण तो शेवट काही त्यांना सापडत नाही, त्यांना मुहूर्त सापडत नव्हता। आज आम्ही सत्यनारायणाचा पूजा करून त्यांना मुहूर्त सापडून दिला आहे। आता तरी शासनाने हा मुहूर्ताचा लाभ घेऊन हा मुहूर्त बघून त्यांनी कामाला सुरुवात करावी हीच त्यांना विनंती आहे। खूप त्रास होता, आजार खूप छोटा होता, त्या छोट्या आजाराकडे बघून हे काम त्यांनी उशीर केला। आता त्या आजाराचं रूपांतर कॅन्सरमध्ये झालेलं आहे। पुढे रुग्ण दगावण्याची शक्यता असून शासनाने याची दखल घेऊन या कामाला त्वरित सुरुवात करावी आणि देवळा शहराला मोकळा श्वास घेऊ द्यावा। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।